निमित्त आपण बघतो नागरिकांची लगबग असते ती खरेदीसाठी आणि या पार्श्वभूमीवर बाजारपेठा चांगल्या सजलेल्या आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधवीना। काय मंडई, दिवाळीची खरेदी झाली का? दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। दिवाळी म्हटलं की आकाशकंदील, फटाके, फराळ, रोषणाई। मात्र आजकाल ही सगळी खरेदी आपल्याला ऑनलाईन देखील करता येते। परंतु आज आम्ही तुम्हाला हाच फरक दाखवणार आहोत की ऑनलाईन खरेदी आणि ऑफलाईन खरेदीमध्ये नेमका किमतीचे काय फरक आहे ते। सध्या मी उभी आहे माहीम इथल्या कंदील गल्लीमध्ये आणि आपण पाहतोय की माझ्या मागे विविध रंगांचे, विविध आकारांचे कंदील इथे उपलब्ध आहेत विक्रेतीसाठी। मात्र हेच कंदील जर आपण ऑनलाईन बघितले त्याच्या किमती काय आहेत तर आपण त्या पाहूया। मी सध्या Amazon ह्या साईटवर आहे आणि Amazonवर आपण पाहतोय की हेच फोल्डेबल जे कंदील आहेत ते जवळपास 250 रुपये 500 रुपयाला विकले जात आहेत। फोल्डेबल कंदील आहे ते सगळे, म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षी देखील हे सगळे कंदील वापरू शकता। आणि हेच कंदील ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्षरित्या आपण जर आलो मार्केटमध्ये आणि विकत घेतले तर नेमक्या काय किमती आहेत हे आपण पाहणार आहोत। माझ्या मागे तुम्ही पाहताय की कंदिलांची व्हरायटीज आहेत, विविध प्रकाराचे कंदील आहेत, विविध आकारांचे कंदील आहेत, विविध रंगांचे कंदील आहेत। दिवाळी म्हटलं की डोळ्यासमोर येतो आणि घरासमोर लावतात तो म्हणजे भला मोठा आकाश कंदील। पारंपरिक असा हा आकाश कंदील आहे आणि याच आकाश कंदिलाने दिवाळीची शोभा वाढते, घराची शोभा देखील वाढली जाते आणि घरापुढे कंदील लावणं हे मस्ट आहे। दिवाळीसाठी शुभ मानलं जातं घरापुढे कंदील लावलं। आणि मोठे कंदील आहेत, छोटे कंदील आहेत, फोल्डेबल देखील कंदील आहेत आणि याच कंदिलाच्या ज्या किमती आहेत त्या किमती आपण जाणून घेणार आहोत। खरं एक विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या कंदिलाच्या किमती काय आहेत आणि कितीपर्यंत हे कंदील विकले जातात। कारण का एक नाही, विविध प्रकाराचे कंदील आहेत, विविध आकारांचे कंदील आहेत, विविध रंगांचे कंदील आहेत आणि फोल्डेबल कंदील देखील आहेत। म्हणजेच हे कंदील तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता आणि पुढच्या वर्षी तुम्ही घरी हे कंदील तुमच्या घरापुढे दिवाळीसाठी लावू शकता। आपण पाहतोय की नागरिक देखील इथे मोठ्या संख्येने आणि उत्साहाने कंदील खरेदी करतायत। कमी लोक दिवाळीची वस्तू घेतात, मात्र घेतात पण एकदम कमी टक्का घेतो। त्यामुळे निश्चितच हा फरक आम्ही तुम्हाला दाखवला आहे की ऑनलाईन काय किमती आहेत आणि ऑफलाईन काय किमती आहेत। ज्या वस्तू आपल्याला दिवाळीसाठी आवश्यक आहेत त्याच वस्तू आम्ही तुम्हाला दाखवल्या आहेत। त्यामुळे निश्चितच आता तुमच्यावर आहे की तुम्ही ऑनलाईन पसंत करताय का ऑफलाईन पसंत करताय खरेदीची। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।